3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. रायगड जिल्हा परिषदेत सत्तेत सहभागी होण्याबाबत शिवसेना आशावादी असल्याचं दिसून येत आहे. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक 21 जागा जिंकत शिवसेना मोठा पक्ष म्हणून पुढे आलाय. मात्र तरीही त्यांना सत्तेपासून दूर राहावं लागणार असल्याची चिन्ह आहेत. कारण जिल्ह्यामध्ये युती करून लढलेल्या भाजपा आणि राष्ट्रवादीने बहुमताचा 30चा जादुई आकडा पार केला. मला मागच्या दरवाजानं कुठल्याही सभागृहात जायचं नाही असं स्पष्टीकरण नांदेडचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिलंय. त्यांनी भाजपामध्ये जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिलाय. भाजपकडून अफवा पसरवून जनतेमध्ये काँग्रेस खासदाराबाबत संभ्रम निर्माण केला जात असल्याचाही आरोप त्यांनी केलाय. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाला नवीन वळण आलंय. विरोधी पक्षांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरुद्ध पक्षपातीपणाचा आरोप करत अविश्वास प्रस्ताव आणलाय. काँग्रेस आणि समाजवादी पक्षासह एकूण 118 खासदारांनी अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे. बाळासाहेबांच्या स्मारकात एआयचा वापर नको, स्मारकातील सर्व गोष्टी ओरिजिनल असाव्यात. उद्धव ठाकरेंनी स्मारक समितीला स्पष्ट सूचना केली आहे. मुंबई महापालिकेत दोन्ही शिवसेनेचं ऑफिस शेजारी शेजारी असणार आहे. दोन्ही ऑफिसमध्ये केवळ एक भिंत आणि दरवाजा असेल. दरवाजा कायमचा बंद करा अशी ठाकरेंच्या नेत्यांनी मागणी केली आहे. वाहतूक कोंडीबाबत मकरंद नार्वेकरांनी एक पत्र लिहिलेलं आहे. दाट लोकवस्ती व्यावसायिक परिसरामध्ये कर लावा, वाहतूक कोंडी कर आगामी अर्थसंकल्पात लागू करा अशी मागणी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी पत्राद्वारे केलेली आहे. खासदार सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळे लग्नबंधनात अडकणार आहे. सारंग लखानींसोबत रेवती सुळेंचं लग्न ठरलंय. सुशीलकुमार शिंदेंची लेक स्मृती यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट केली आहे. भराडी देवीच्या जत्रोत्सवाचा आज दुसरा दिवस आहे. लाखो भाविक आंगणेवाडीमध्ये दाखल झालेत. नेते मंडळीही भराडी देवीच्या चरणी लीन झाली. राज्यात 70,000 पदांसाठी नोकर भरती होणार आहे. एमपीएससी कडून 20,000 पदांची भरती होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातली घोषणा केली. ईपीएफ मधून पैसे काढणं आणखी सोपं होणार आहे. यूपीआय प्रणालीद्वारे पैसे थेट खात्यात येणार आहेत. एप्रिल महिन्यापासून यूपीआयद्वारे पीएफ खात्यातील रक्कम काढता येणार आहे. बँकांमध्ये रोख व्यवहार, घर, गाडीची खरेदी आणि हॉटेलमधील बिलांसाठी पॅन कार्ड अनिवार्य करण्याच्या मर्यादेमध्ये वाढ करण्यात आली आहे. 10 लाखांपेक्षा जास्त रोख ठेवी किंवा पैसे काढताना पॅन कार्ड अनिवार्य करण्यात आलंय. कोणतेही वाहन 5 लाखांपेक्षा जास्त किमतीचं असल्यास खरेदीदारांना पॅन कार्ड देणं बंधनकारक करण्यात आलंय. एमबीबीएस, बीडीएस आणि अन्य वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या नीट यूजी परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना 8 मार्चपर्यंत मुदत आहे. धाराशिवच्या भूममध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांकडून हॉटेलमधल्या साहित्याची मोडतोड करण्यात आली. हॉटेलमध्ये विजयी जल्लोषाला विरोध केल्याचा राग धरून तोडफोड करण्यात आली. याची संपूर्ण ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. उपनगरीय रेल्वे सेवेसाठी 238 नवीन एसी लोकल खरेदी करण्यात येणार आहेत. नमुना लोकल 2.5 वर्षामध्ये तयार होणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. पालघरमध्ये भरधाव कंटेनर थेट हॉटेलमध्ये शिरलाय. मुंबई अहमदाबाद महामार्गावरली ही घटना आहे. हायड्रोक्लोराईड लिक्विड वाहतूक करणारा भरधाव टँकरचा अपघात झालाय. कंटेनर चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती.